ओम श्री बैसिद्ध भैरवाय नमः. बघा, आज समाजामध्ये पूर्वी जे लोक राहत होते, कसे राहत होते, राहणीमान कसं होतं, साधं. सकाळची उठला, राग घ्यायची, लावायची, कपडे एक एक ड्रेस. आज काय झालं, कोलगेट, एका माणसाला 10-10, 15-15 ड्रेस, शॅम्पू, साबण, नाश्ता, पेपर, एक घरात 5-5, 6-6 फोन आहेत आणि 350 रुपये बॅलन्स, लाईट बिल, गाडीचा पेट्रोल. आणि एवढं राहणीमान जर म्हटलं, आणि मग खर्च भरपूर जातो. आणि मग आता धंदा, आज प्रत्येक धंद्यामध्ये काय झालं आहे, कॉम्पिटिशन झालेले. शेती ते झालं, शेतीमध्ये काय झालं, शेती परवडत नाही, माल करा तर भाव नाही, भाव वाटलं तर माल नाही. आज नोकऱ्या मिळून नाही राहिल्या. आणि मग कुटुंबात काय झालेलं आहे, पैसा तर पाहिजे. आणि मग हा पैसा उभा करण्याकरता काय करायचं. आणि मग काय म्हणतात, त्या बहिणीचं भाव प्रेम असतं, पण घरातले माणसं काय म्हणतात, तिचे वडील मेल्यानंतर तिचं रेकॉर्डला नाव लागतं. बहिणीला काय दिलंय, समान हक्क दिलेला आहे. आणि मग समान हक्क दिल्यामुळं तिचं नाव रेकॉर्डला येतं. आणि आज जमिनीचे भाव वाढलेत. मग आता असं करा, जाय तुझ्या भावाच्या जमिनीमध्ये हिस्सा घे. आणि मग ती काय करते, तिच्या मनात नसतो, पण मग ती भावामध्ये हिस्सा. आज बहीण भावाचं नातं राहिलेलं नाही. एखाद्याची जमीन रोडमध्ये गेली, बांधाऱ्यात गेली, आणि मग पैसे द्या, पैसे म्हणजे पाप पुण्य जे काय हे आज राहिलं नाही. पण लोकांच्या लक्षात नाही आहे का ज्या वेळेला जरासंधाला मारलं भीमाना, आणि जरासंधानं आणि तिनं कमवलेलं धन होतं, आणि त्याचा टोप होता, लोक सोन्याचा टोप, हिरे माणिक मोती. आणि मग परिस्थित राजाला काय लहर आली, विनाशकाळ विपरीत बुद्धी, त्यानं तो टोप डोक्यात घातला आणि तो शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर त्याने काय केलं, एक ऋषी होता, तो तपाला बसला होता, आणि त्याच्या गळ्यात मरील साप घातला. का, यांनी मला विचारलं नाही, मान सन्मान. आणि मग तो मान सन्मानाच्या अशा करता गळ्यात घातला. आणि त्याचा मुलगा जेव्हा आला, त्या मुलानं बघितलं, काय माझ्या बापाच्यानं साप घातला असेल, तो 7 दिवसात मरला. आणि मग त्या परिस्थितीत राजांना मरणाच्या भीतीमुळं शुकाला बोलावलं, आणि शुकानं त्याला भागवत सांगितलं. बघा, आणि तिचं धन डोक्यात घातल्यानंतर त्याचा काय होतो, नाश होतो. असे अनेक उदाहरण आहेत. पांडवांचं काय होतं, पंडूचे पांडव कौरव नाश झाला. आजपर्यंत जेवढे विनाश आले, म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदाच विचारे जोडीकारी. दुसऱ्याचा आत्मा गुंतलेला असतो त्या दानामध्ये, आणि त्याला सुखाना खाऊन देत नाही, काय त्याची नाश होतो. म्हणून धन जे कमवायचे ते चांगल्या मार्गाने कमवा, वाईटीनं कमवू नका. निश्चित 2 दिवस सुख मिळतं, पण ते काय त्याला पचत नाही आणि पचणारही नाही. म्हणून धन चांगल्या मार्गाने कमवा, वाईट मार्गाने कमवू नका. काय संघ काय आणलं नाही, संघ काही नेणार नाही, ही भान प्रत्येकानं ठेवा. मुठी बांध पे आया जग में, हात पसारे जाएगा. राधेश्याम बोलो, सीताराम बोलो. रतन टाटा जगात 2 नंबरचा श्रीमंत होता, त्याने काय संघ नेलं. आजपर्यंत मोठमोठे राजे होते, संघ काही नेलं नाही ना, आपल्याला काही न्यायचं नाही, याचं भान ठेवा. म्हणून आणि तिचं धन, गरिबी काढा, साधं राहा, हवा राहणीमान बदला, मोठे की कमी करा. आणि तुका म्हणे कसं, जसं असेल तसं. बघा, हे विचार जर पटले असेल तर याला सदस्य व्हा, क्लिक करा. कळकळीनं सांगतो का या जगामध्ये आपण काही आणलं नाही आणि काही नेणार नाही. जे भावून तुम्ही वागलं ना, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. जय भैरवनाथ महाराज की जय.